सरकारच्या वतीनं शंभूराज देसाई आज मनोज जरांगेंना भेटणार आहेत। मनोज जरांगेंच्या मागण्यांवरती शंभूराज देसाई चर्चा करतील आणि जरांगेंनी उपोषण मागे घ्यावं यासाठी शंभूराज देसाई प्रयत्नशील असल्याचं बोललं जात आहे। रवी मुंडे आपल्या सोबत आहेत। रवी, कालपासून अनेक खासदारांनी नेत्यांनी जरांगेंची भेट घ्यायला सुरुवात केली आहे। शंभूराज देसाई कशी शिष्टाई करणार आहेत? ज्ञानदा, खरं तर कालपासून एक आशा पल्लवित झालेली आहे। मनोज जरांगे यांचे जे शिष्टमंडळातील लोक आहेत त्यांनी सुद्धा आज त्याला दुजोरा दिला की राजेंद्र राऊत या फडणवीसांचे निकटवर्ती आमदार जे आहेत त्यांच्या मध्यस्थी नंतर कुठेतरी मनोज जरांगे यांनी उपचाराला सुरुवात केली, उपचार घेण्यास त्यांनी मुभा दिली आणि त्यानंतर उपचार सुरू झालेले आहेत। काल मनोज जरांगे यांनी जे पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की काही मंत्र्यांनी मला आश्वासन दिलं आहे, त्यामुळे मी उपचाराला सुरुवात केलेली आहे। अर्थात त्याचाच एक भाग म्हणून आता सरकारचे प्रतिनिधी या ठिकाणी येणार आहेत आणि पुढची स्टेज म्हणजे मनोज जरांगे यांनी आता उपोषण आंदोलन मागे घ्यावं अशा प्रकारची विनंती शंभूराज देसाई त्यांना करतील अशी शक्यता आहे। काल देखील उपमुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे यांनी आंदोलन स्थगित करावं, सरकार सकारात्मक असल्याचं म्हटलेलं होतं। त्या अनुषंगाने या शिष्टमंडळाच्या त्यांच्यासोबत चर्चा होईल। खरं तर राजेंद्र राऊतांची शिष्टाई देखील इथं फळाला आली। त्यानंतर जेव्हा उपचार सुरू झाले त्यानंतर कुठेतरी आता ह्याचा शेवट होईल या आंदोलनाचा असं वाटतंय। मात्र त्यासाठी सरकारनं डिटेल्स आणि बरोबर, त्यामुळे सरकारचे प्रतिनिधी म्हणून किंवा सरकारच्या वतीनं शंभूराज देसाई आज मनोज जरांगेंना भेटतात। धन्यवाद रवी या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।